करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री श्री ज्ञानेश्वरी. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जया स्वयं वेद्या आत्मरूपा. देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू. म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. ओंकार हाच परमात्मा आहे असे कल्पून ज्ञानदेवांनी मंगल केले आहे. हे सर्वांचे मूळ असणाऱ्या व वेदांच्या प्रतिपादनाचा विषय असणाऱ्या ओंकारा, तुला नमस्कार असो. व स्वतःला जाणण्यास योग्य असणाऱ्या आणि सर्वव्यापी अशा आत्मरूपी ओंकारा, तुझा जय जयकार असो. हे शब्द ब्रह्म अशेष तेची मूर्ती सुवेश. जेथ वर्णवपू निर्दोष मिरवत असे. संपूर्ण वेद ही त्या उत्तम सजवलेली मूर्ती आहे आणि तिच्या ठिकाणी निर्दोष वर्णरूपी सौंदर्य खुलून राहिलेले आहे. स्मृती तेची अवयव देका अंगिक भाव. तेथ लावण्याची ठेव अर्थ शोभा. अष्टादश पुराणे तिची मणी भूषणे. पदपद्धती खेवणे प्रमय रत्नांची. 18 पुराण हेच अंगावरील रत्नखचित अलंकार आहेत. त्यात प्रतिपादलेली तत्वे हीच रत्ने आणि छंदोबद्ध शब्द हीच त्यांची कोंदणे आहेत. पदबंध नागर तेची रंगाथिले अंबर. जेत साहित्यवाणी सपुर उजाळाचे. उत्तम प्रकारची शब्दरचना हेच त्या गणपतीच्या अंगावरील रंगवलेले वस्त्र आहे आणि त्या शब्दरचनेतील अलंकार हे त्या वस्त्राचे चकचकीत तलमतंतू आहेत. देखा काव्य नाटका जे निर्धारिता सकौतुका. त्याची ऋणजुणती शूद्र घटिका अर्थध्वनी. नाना प्रमयांची परी निपुणपणे पाहता कुसरी. दिसती उचित पदे माझारी रत्ने भली. तेथ व्यासादिकांच्या मती तेची मेखळा मिरवती. चोखाळपणे झळकती पल्लव सडका. येथे व्यासादिकांच्या बुद्धी हाच कोणी कमरेला बांधलेला शेला शोभत आहे व त्याच्या पदराच्या दशा निर्दोषपणे झळकत आहेत. देखा षडदर्शने मणिपती तेची भुजांची आकृती. म्हणोनी विसंवादी धरिती आयुधे हाती. 6 शस्त्रे बघा, साहस म्हणून जी म्हणतात तेच गणपतीचे 6 हात आहेत. म्हणून भिन्न भिन्न मते हीच त्याच्या हातातील शस्त्रे आहेत. तरी तर्कू तोची फरशू नीती भेदू अंकुश. वेदांतु तो महारसू मोदकू मिरवे. तरी कणादशा शस्त्ररूपी हातामध्ये अनुमान रूपी परशु आहे. गौतमीय न्यायदर्शन रूपी हातात प्रमाण प्रमेयादी षोडश आणि पदार्थाचे तत्वभेदरूपी अंकुश आहे. व्यासकृत वेदांत सूत्ररूपी हातात ब्रह्मरसाने भरलेला ब्रह्मज्ञानरूपी मोदक शोभत आहे. एके हाती दंतू जो स्वभावता खंडितू. तो बौद्ध मत संकेतू वार्तिकांचा. बौद्ध मताचे निदर्शन करणाऱ्या बौद्ध वार्तिकांनी प्रतिपादलेले बौद्धमत हाच कोणी स्वभावता खंडित झालेला दात तो पातंजल दर्शनरूपी एका हातात धरला आहे. मग सहजे सत्कार वादू तो पद्म करू वरदू. धर्म प्रतिष्ठा तो सिद्ध अभयस्तू. मग सहजच येणारा निरीक्षर
सांख्याचा सत्कार्यवत हा त्या गणपतीचा वर देणारा कमलासारखा हात होय. देखा विवेकवंतू सुविमळू, तोची शुडादंडू सरळू, जेत परमानंदू केवळू महासुखाचा. तरी संवादुतेची दर्शनू, जो समता शुभ्रवर्णू, देवो उन्मेष सूक्ष्म क्षणू विघ्न राजू. प्रश्नोत्तरारूप चर्चा हाच दात असून त्या चर्चेतील पक्षरहितपणा हा त्या दातांचा पांढरा रंग आहे. ज्ञानरूप बारीक डोळे असलेला विघ्नांचा नियामक असा हा देव आहे. मज अवगमलिया दोन्ही, मीमांसा श्रवणस्थानी, बोध मदामृत सुनी आली सेविती. पूर्वमीमांसा व उत्तर मीमांसा ही शास्त्रे हीच त्या गणपतीच्या दोन्ही कानांच्या ठिकाणी मला वाटतात व बोध हेच मदरूपी अमृत असून मुनी हे भ्रमर त्यांचे सेवन करत आहेत. प्रमय प्रवाल सुप्रभ, द्वैताद्वैत तेची निकुंभ, सरिसेपणे एकवटत इभ्र मस्तकावरी. वर सांगितलेल्या श्रुती स्मृती वगैरेत प्रतिपादलेली तत्वे हीच त्या गणपतीच्या अंगावर तेजदार पौली होत व द्वैत आणि अद्वैत मतं हीच त्या गजवदनाच्या मस्तकावरील गंडस्थळे असून ती तुल्यबळाने तेथे एकत्र आलेली आहेत. उपरी दशोपनिषदे जिये उदारे ज्ञान मकरंदे, तिये कुसुमे मुकुटी सुगंधे शोभती भली. ज्ञानरूपी मद देण्यात उदार असलेली ईशावासादी दशोपनिषद सुगंधी फुलं गंडस्थळावर असलेल्या मुकुटाच्या ठिकाणी चांगली शोभतात. अकार चरण युगल, उकार उदर विशाळ, मकार महामंडळ मस्तका करे. ओंकाराची प्रथम आकार मात्रा हे त्या गणपतीचे 2 पाय असून दुसरी उकार मात्रा हे त्याचे मोठे पोट आहे आणि तिसरी मकार मात्रा हाच त्याच्या मोठ्या आणि वाटोळ्या मस्तकाचा आकार आहे. हे तिन्ही एकवटले, तेथे शब्द ब्रह्म कवळले, ते मिया श्री गुरुकृपा नमिले आदी बीज. ह्या तिन्ही मात्रा एकत्र झाल्या म्हणजे संपूर्ण वेद कवटाळला जातो. त्या मूळ बीजरूपी गणेशाला मी गुरुकृपेमुळे नमस्कार करतो. आता अभिनव वाग्विलासिनी, ते चातुर्यात कला कामिनी, ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया. आता जी वाणीची अपूर्व क्रीडा करणारी असून चातुर्य व कला यांची देवता आहे व जिने सर्व जग मोहून टाकले आहे त्या सरस्वतीला मी वंदन करतो. मज हृदयी सद्गुरु, जेने तारिला हा संसार पुरू, म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. ज्या सद्गुरूंनी मला या संसार पुरातून तारलं ते माझ्या हृदयात आहेत म्हणून माझे विवेकावर फार प्रेम आहे. जैसे डोळ्या अंजन भेटे, ते वेळी दृष्टीस फांटा फुटे, मग वास पाहिज तेथे प्रगटे महानिधी. ज्याप्रमाणे डोळ्यात अंजन घातले की दृष्टी फाकते व मग द्रव्याचा सहज सुगावा लागून द्रव्याचा मोठा खजिना दृष्टीला लागू पडतो. का चिंतामणी झालिया हाती, सदा विजयवृत्ती मनोरथी, तैसा मी पूर्ण कामश्री निवृत्ती ज्ञानदेवी म्हणे. म्हणोनी जाणतेने गुरु भजिजे, तेने कृतकार्य होईजे, तैसे मूळ सिंचन सहजे, शाखा पल्लव संतोषती. ज्याप्रमाणे झाडांच्या मुळांना पाणी घातलं त्याचप्रमाणे फांद्या व पानं यांना टवटवी येते. का जित जिये त्रिभुवनी, तिये घडती समुद्र गाहणी, ना तरी अमृत सार स्वादनी रस सकळ.
तैसा पुढत पुढती त्योची, मिया अभिवंदिला श्री सद्गुरूची, जो अभिलषित मनोरुची पुरविता तो. त्याप्रमाणे श्री सद्गुरूंना वंदन केले म्हणजेच सर्वांनाच वंदन केल्यासारखे आहे. श्री गुरूंना पूज्यता बुद्धीने वारंवार वंदन केले, त्याचप्रमाणे तो इच्छिलेल्या मनाच्या आवडी पुरवणारा आहे. आता अवधारा कथा गहन, जे सकळा कौतुका जन्मस्थान, की अभिनव उद्यान विवेक तरुचे. ना तरी सर्व सुखाची आदी, जे प्रमय महानिधी, नाना नव रसुब्दी परिपूर्ण हे. सर्व सुखांचे उगमस्थान, अनेक सिद्धांताचा साठा इथे भरलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे तो अमृताने भरलेला समुद्र आहे. की परमधाम प्रकट, सर्व विद्यांचे मूळपीठ, शास्त्र जाता वसट अशेषांचे. ही कथा प्रत्यक्ष मोक्ष असून सर्व विद्यांचे मूलस्थान आहे, ज्याप्रमाणे संपूर्ण शास्त्रामध्ये ही श्रेष्ठ आहे. ना तरी सकळ धर्माचे माहेर, सज्जनाचे जिव्हार, लावण्य रत्न भांडार शारदेचे. सर्व धर्मांचं माहेरघर आहे, सज्जनांचा जिव्हाळा आहे, सरस्वतीच्या सौंदर्य रूप रत्नांचा जामदारखाना आहे. नाना कथारूपे भारती, प्रकटली असे त्रिजगती, आविष्कारोणी महामती व्यासाचिया. म्हणून हा काव्यराव ग्रंथ गुरुवतीचा ठाऊ, येथून रसा झाला आओ रसाळपणाचा. महाभारत ग्रंथ सर्व काव्यग्रंथाचा राजा आहे. या ग्रंथाच्या ठिकठिकाणी मोठेपणाची कमाल झालेली आहे व येथूनच रसांना रसाळपणाचा डौल आलेला आहे. तेवीची आईका अनिक एक, येथून शब्द श्री सच्छास्त्रिक, आणि महाबोधी कोवळिक दुनावली. एक चातुर्य शहाणे झाले, प्रमेय रुचीस आले, आणि सौभाग्य पोखले सुखाचेथ. माधुरी मधुरता, शृंगारी सुरेखता, रूढपण रुचिता दिसे भले. येथ कळाविधपण कला, पुण्यासी प्रतापू आगळा, म्हणून जनमेजयाचे आवळीला दोष हरले. आणि पाहता नावेक, रंगी सुरंगतेची आगळीक, गुणा सगुणपणाचे बीक बहुवस येथे. त्यामुळे सद्गुणांना चांगुलपणाचे विशेष सामर्थ्य प्राप्त झालेले आहे. भानुचेनी तेजे धवळले, तैसे त्रैलोक्य दिसे उजळिले, तैसे व्यासमती कवळिले मिरवे विश्व. सूर्याच्या प्रकाशाने प्रकाशित झालेले त्रैलोक्य ज्याप्रमाणे उज्ज्वल दिसते, त्याप्रमाणे व्यासांच्या बुद्धीने व्यापलेले विश्व शोभते. का सुक्षेत्री बीज घातले, ते आपुल्या परी विस्तारले, तैसे भारती सुर वाढले अर्थ जात. जमिनीत बी पेरले असता जसा हवा असतो, त्याचप्रमाणे तसा विस्तार नक्कीच होतो ना. ना तरी नगरांतरी वसिजे, तरी नागरची होईजे, तैसे व्यासोक्तीजे ढवळत सकळ. की प्रथम वया साकळी, लावण्याची नव्हाळी, प्रगटे जैसी आगळी अंगना अंगी. ना तरी उद्यानी माधवी घडे, तेत वनशोभीची खाणी उघडे, आदिला पासोनिया पाडे जिया परी. सौंदर्याची पूर्वीपेक्षा ज्याप्रमाणे असाधारण अशी खाण उघडते, नाना घनीभूत सुवर्ण, जैसे न्याहलिता साधारण, म अलंकापरी बर्वेपण निवाडा दाऊ. तैसे व्यासोक्ती अलंकारिले,
आवडे ते बर्वेपण पातले, ते जाणूनी का आश्रयिले इतिहासही. म्हणूनी महाभारती नाही, हे नोहेची लोकी ती. येणे कारणे महापापी पायी, व्यासोचिष्ट जगत्रय. ऐसी जगी सुरंग कथा, ते जन्मोनी परमार्था. मुनी पांगे नृपनाथा, जन्मे जया. जे अद्वितीय उत्तम, पवित्रेक निरुपम. परम मंगलधाम, अवधारी जो. महाभारत अद्वितीय, उत्तम, अतिपवित्र, निरुपम आणि श्रेष्ठ असे कल्याणाचं ठिकाण आहे. आता भारत कमळ परागू, गीताख्यो प्रसंगू. जो संवादला श्रीरंगू अर्जुनेसी. ना तरी शब्द ब्रह्मादी, मथियला व्यास बुद्धी. निवडिले निरविधी, नवनीत हे. मग ज्ञानगिरी संपर्के, कडाली सनी विवेके. पद आले परिपाके, आमोदासी. अग्नीच्या संसर्गाने ज्ञानरूपी विचारपूर्वक कळवले, त्यामुळे त्याचा परिपाक होऊन त्याला साजूकपणा आलेला आहे. जे अपेक्षिते विरक्ती, सदा अनुभवी जे संती. सोहम भावे पारंगती, रमी जे जेथ. जे आकर्णी जे भक्ती, जे आदिवंद्य त्रिजगती. ते भीष्म पर्वी संगती, म्हणितली कथा. भक्तांनी जिचे श्रवण करावे, जी तिन्ही लोकात प्रथम नमस्कार करण्यास योग्य आहे, ती गीता भीष्म पर्वात प्रसंगानुरोधाने सांगितलेली आहे. जे भगवद्गीता म्हणजे, जे ब्रह्मसेना प्रसंजीजे. जे सनकादिके सेविजे आदरेसी. जिला भगवद्गीता असे म्हणतात. ब्रह्मदेव व शंकर जिची प्रशंसा करतात व जिचे सनकादिक आदराने सेवन करत असतात. जैसे शारदीचिये चंद्रकळे, माझी अमृतकन कोवळे. ते वेचिते मणे मवाळे, चकोरत लगे. तिया परी श्रोता, अनुभवावी हे कथा. आती हळुवारपण चित्ता, आणुनिया. हे शब्दे विना संवादीजे, इंद्रिया नेणता भोगीजे. बोला आधी झोंबीजे, प्रमयासी. इंद्रियांना पत्ता लागू न देता हिचा उपभोग घ्यावा व हिच्यात प्रतिपादक शब्दांच्या अगोदर त्यात सांगितलेल्या सिद्धांताचे आकलन करावे. जैसे भ्रमर परागुनेती, परी कमळदळे नेणती. तैसी परी आहे सेविती, ग्रंथी इये. कमळातील पराग भुंगे घेऊन जातात, परंतु कमळाच्या पाकळ्यांना त्याची खबरही नसते. त्याप्रमाणे या ग्रंथातील तत्वांचे सेवन करावे. का आपुला ठाऊ न सांडिता, आलिंगजे चंद्रू प्रकटता. हा अनुरागू भोगिता, कुमुदिनी जाणे. ऐसेनी गंभीरपणे, स्थिरावलोनी अंतकरणे. आथिला तोची जाणे, मानू इये. आहो अर्जुनाची पांती, जे परिसणया योग्य होती. तीही कृपा करुणी संती, अवधान द्यावे. हे सलगिम्या म्हणितले, चरणा लावूनी विनविले. प्रभू सखोल हृदय आपुले, म्हणोनिया. जैसा स्वभाव मायबापांचा, अपत्य बोले जरी बोबडी वाचा. तरी अधिकची तयाचा, संतोष आधी. तैसा तुम्ही मी अंगीकारिला, सज्जनी आपुला म्हणितला. तरी उणे सहज उपसाहाला, प्रार्थू काही. याप्रमाणे तुमच्याकडून माझा अंगीकार झाला आहे व सज्जनांनी मला आपले म्हणून म्हटले आहे, तेव्हा अर्थातच माझे जे काही उणे असेल ते सहन करून घ्यालच. त्याबद्दल आपली प्रार्थना कशाला करू.
परी अपराधू तो अनेक आहे, जे मी गीतार्थू कवळू पाहे, ते अवधारा विनवूल आहे म्हणून या. परंतु खरा अपराध तो वेगळाच आहे. तो हा मी गीतेचा अर्थ आकलन करण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून अशी मी तुमची विनंती करत आहे. हे अनावरण विचारिता, वायची दिवसा उमलसा चित्ता, एरवी भानुतेजी काय खद्योता, शोभाथी की टिटिबू चांचुवरी, माप सूर्य सागरी, मीनेन तू त्यापरी प्रवर्ते तेथ. ऐका आकाश गिसावे, तरी अनेक त्याहुनी थोर होवावे, म्हणून अपाडू हे अगवे निर्धारिता. आकाशाला कवळायचे झाल्यास आकाशाहून मोठे व्हायचं पाहिजे. बघा प्रत्यक्षापच म्हणूनच विचार केला असता हे गीतार्थ सांगणे माझ्या योग्यतेबाहेरचं आहे. या गीतार्थाची चोरी, या गीतार्थाची थोरी, स्वये शंभू विवरी, जेत भवानी प्रश्न करू चमत्कारुणी. या गीतार्थाची महती एवढी आहे की स्वतः शंकर आपल्या मनाशीच त्याचा विचार करत असता देवी पार्वती तिने आपण एकसारखा विचार कशाला करता असा त्यांना मोठ्या आश्चर्याने प्रश्न केलेला आहे. तेत हरू म्हणजे देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे ते हे नित्य नूतन देखिजे गीता तत्व. त्यावर शंकर म्हणाले, हे देवी, ज्याप्रमाणे तुझ्या स्वरूपाचा अंत लागत नाही त्याप्रमाणे गीतेचाही अंत लागत नाही. हे गीता तत्व पहावयास जावे तेव्हा नवीनच आहे असे दिसते. हा वेदार्थ सागरू, जया निद्रिताचा घोरू, तो स्वये सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला. वेदार्थरूपी समुद्र हा योगनिद्रेत असलेल्या सर्वेश्वराचे घोरणे आहे. ऐसे जे अगाध, जेथ वेडावती वेद, तेथ अल्पमी मतिमंद काही होये. हे अपार कैसेनी कवळावे, महातेज कवने धवळावे, गगन मुठी सुवावे मशके केवी. परी येथ असे एक आधारू, तेनेची बोले मी सदरू, जे सानुकूळ श्री गुरु ज्ञानदेव म्हणे. एरवी तरी मी मूर्खू, जरी झाला अविवेकू, तरी संत कृपा दीपकू सोज्वळू असे. एरवी तर मी बोलून चालून मूर्खच आहे व माझ्या हातून हा अविचार होत आहे, तरी संत कृपेचा दिवा माझ्यापुढे सारखा लखलखीत तेवत आहे. लोहाचे कनक होय, हे सामर्थ्य परिसीच आहे, की मृतही जीवित लाहे अमृत सिद्धी. लोखंडाचे सोने होते खरंय, परंतु तसे करण्याचं सामर्थ्य केवळ परिसामध्येच आहे, किंवा मेलेला सही परत जीवित लाभते, पण तो प्रताप केवळ अमृताचाच आहे. जरी प्रकटे सिद्ध सरस्वती, तरी मुकयाई आधी भारती, येथ वसु सामर्थ्य शक्ती नवल कवी. जर प्रत्यक्ष सरस्वती प्रगट होईल तर मुक्याला वाचा फुटेल. ही केवळ वस्तू सामर्थ्याची शक्ती आहे, यात आश्चर्य ते काय. जया ते कामधेनु माये, तयासी अप्राप्य काही आहे, म्हणून मी प्रवर्तवला आहे ग्रंथी ये. कामधेनू ही ज्याची आई आहे त्याला न मिळण्यासारखं काय आहे, आणि म्हणूनच मी या ग्रंथाला हात घातलेला आहे. तरी न्यूनते पुरते, अधिकते सरते, करोनी घ्यावे ते तुमते विनवित असे. आता देई जो अवधान, तुम्ही बोलविल्या मी बोलेन, जैसे चेष्टसूत्राधीन दारू यत्र. तैसा मी अनुग्रहित साधूंचा निरोपितू, ते आपुल्या परी अलंकारितू भलतया परी. आता आपण लक्ष द्यावे. ज्याप्रमाणे लाकडी कळसूत्री भाऊली
सूत्रधाराची दोरी जशी नाचवेल तशी नाचते. त्याप्रमाणे मी आपल्या कृपेतील असून साधूंचा केवळ निरोप्य आहे. आता त्यांनी मला वाटेल तसे नटवावे. तव श्री सद्गुरू म्हणती राही, ते तुझ बोलावे न लगे काही. आता ग्रंथ चित्त देई झडकरी वेगा. श्री गुण म्हणाले, हे तू आता असे सांगावे. आता तू चटकन ग्रंथाकडे लक्ष दे. या बोला निवृत्ती दासू, पाहुनी परम उल्हासू. म्हणे परिसया मना अवकशू देऊनिया. तरी पुत्र स्नेह मोहित, धृतराष्ट्र असे पुसतू. म्हणे संजया सांगे मातू, कुरुक्षेत्राची. जे धर्मालय म्हणिजे, तेथ पांडव आणि माझे. गेले असती व्याजे झुंजाचेनी. तरी तेची येतुला अवसरी, काय किज्जत असे इयरियरी. ते झडकरी कथन करी मज प्रती. तिये वेळी तो संजय बोले, म्हणे पांडव सैन्य उचलले. तैसे महाप्रलयी पसरले कृतांत मुख. त्यावेळी तो संजय म्हणाला की पांडव सैन्याने उठाव केला तेव्हा ज्याप्रमाणे महाप्रलयाचे वेळी काळ आपले तोंड पसरतो त्याप्रमाणे ते दिसले. तैसे ते घनदाट उठावले एकवाट. जैसे उसळले काळकूट धरी कवन. अशा प्रकारे त्या घनदाट सैन्याने एकदम उठाव केला. जसे काळकूट एकदा उसळले म्हणजे त्याचे शमन करणाऱ्याला कोण समर्थ आहे. नातरी वडवा नळू साधुकला, प्रलय वाते पोखला. सागर शोषुनी उधवला अंबरासी. अथवा वडवानळ एकदा पेटला तशात त्या वाऱ्याने हात दिला पाहिजे. म्हणजे जो जसा सागराचे शोषण करून आकाशापर्यंत भडकतो. तैसे दळ दुर्धर नाना विहुई परिकर. अवंगमले भयासुर तिये काळी. ते देखुनिया दुर्योधने अव्हेरिले कवनमाने. तैसे न गणिजे पंचान्ने गज घटाते. मग द्रोणापासी आला तया ते म्हणे हा देखिला. कैसा दलभार उचलला पांडवाचा. गिरिदुर्ग जैसे चालते, तैसे विविध व्यूह संभवते. रचिले आधी बुद्धिमते द्रुपद कुमरे. जो हा तुम्ही शिक्षा पिला, विद्या देऊनी कुरुटा केला. तेने हा सैन्यसिंह पाखरिला देख देख. आणि काही असाधारण, जे शस्त्रार्थी प्रवीण. शास्त्रधर्मी निपुण वीर आहाती. जे बळे प्रौढी पुरुषे, भीमा अर्जुना सारिखे. ते सांगे न कौतुके प्रसंगेची. जे शक्तीने मोठेपणाने व पराक्रमाने भीम व अर्जुन यांच्यासारखे आहेत, त्यांची नावे प्रसंग आला आहे म्हणून कौतुकाने सांगत आहे. येथ युधानु सुभटू, आला असे विराटू. महारथी श्रेष्ठू द्रुपदू वीरू. चेकितान धुष्टकेतू, काशीराज वीर विक्रांतू. उत्तमौजान नृपनाथू शव्य देख. हा कुंती भोज पाहे, येथ युधामन्यू आला आहे. आणि पुरुजितादि राय हे सकळ देख. हा सुभद्रा हृदयनंदनू, जो अपरू नवार्जुनू. तो अभिमन्यू म्हणे दुर्योधनू देखे द्रोणा. दुर्योधन म्हणाला, अहो द्रोणाचार्य, सुभद्रेच्या अंतकरणाला आनंद देणारा व प्रति अर्जुनच असा तिचा मुलगा अभिमन्यू आले आहे. आणि काही द्रौपदी कुमर, हे सकळही महारथी वीर. मिती नेनिजे परिअपार, मिनले असती. आता आमुच्या दळी नायक, जे रूढवीर सैनिक. ते प्रसंगे ऐक सांगी जती. उद्देश एक दोन्ही, जाई जती बोलुनी.
तुम्ही आदी करुणी मुख्य जे जे. हा भीष्म गंगानंदनू जो प्रताप तेजस्वी भानू रिपुंग जा पंचाननू कर्णवीर या एकाच चेनी मनोव्यापारे हे विश्व होय संवरे हा कृपाचार्यानुपुरे एकलाची येथ विकर्ण विरू आहे हा अश्वत्थामा पहिल पाहे याचा आडधरू सदा वाहे कृतांतमणी समती जेयो सौमदती ऐसे आणि कही बहुत आहाती जयाचिया बळामिती धातही नेणे जे शास्त्र विद्या पारंगत मंत्रावतार मूर्त जो होका जेत अस्त्र जात येथुनी रूढ हे अप्रतिमल्ल जगी पुरता प्रताप अंगी परी सर्व प्राणे मजलागी आराईले असती पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचुनी न स्पर्शे मी सर्वस्व या तैसे सुभंगटासी आमुचिया काजाचे निपाडे देखती आपले जीवित थोकडे ऐसे निरवधी चोखडे स्वामी भक्त झुंजती कुळकर्णी जाणती कळे कीर्ती सजिती हे भाऊ असो शास्त्रनीती येथुनिया हे युद्धकुशल असून युद्ध कौशल्याने कीर्तीस जिंकणारे आहेत. ऐसे सर्वापरी पुरते वीरदळी आमुते आत काय गणू याते अपार हे वरी शस्त्रिया माझी श्रेष्ठू जो जग जेटी जगी सुभटू तया दळपणाचा पाटू भीष्मासी पये आता याचेनी बळे गबसले हे दुर्ग जैसे पन्नासिले येणे पाडे ठेकुले लोकत्रय आधीच समुद्र पाही तेथ दुर्वापन कवन नाही मग वडवा नळू तैसे याई विरजा जैसा ना तरी प्रलयवन्नी महावतू या दोघांजैसा सांगा तू दैसा हा गंगासुतो सेनापती प्रलयकाळचा अग्नी व प्रचंड वारा या दोहोंचा ज्याप्रमाणे मिलाप व्हावा त्याप्रमाणे या गंगेच्या पुत्राच्या सेनापतित्वाची जोड या पराक्रमी सैन्याला मिळालेली आहे. आता येणेसी कवन भिडे हे पांडव सैन्य किरत होकडे परीवर चिलेनी पाडे दिसत असे वरी भीमसेनू बेथू तो झाला असे सेनानाथू ऐसे बोलून या मातू सांडिले तेने मग पुनरुपी काय बोले सकळ सैनिका ते म्हणितले आता दळभार आपुलाले सरसे करा जय जया अक्षहिनी तैसे तेने आरणी वरगण कवन कवणी महारथिया ज्यांच्या ज्या अक्षयहिनी आल्या असतील त्यांनी त्या अक्षयहिनी युद्धभूमीवर कोणकोणत्या महारथ्याकडे द्यायच्या आहेत त्या द्याव्या. तेने तिया आवरीजे भीष्मातळी राहिजे द्रोणाते म्हणे पाहिजे तुम्ही सकळ म्हणे आची एकू रक्षावा मी तैसाच हा देखावा येणे दळभारू आघवा साचू आमुचा या राजाची या बोला सेनापती संतोषला मग तेने केला सिंहनादू राजाच्या या भाषणाने सेनापती भीष्मांना संतोष झाला. मग त्याने सिंहासारखी गर्जना केली. तो गाजत असे अद्भुतू दोन्ही सैन्यांतू प्रतिध्वनीन समाप्तू उपजत असे तयाची तुळगा सवे वीरवृत्तीचे थावे दिव्य शंख भीष्मदेवे आस्फुरिला. तो प्रतिध्वनी उठत असताच वीरवृत्तीच्या बलाने स्फुरण येऊन भीष्माने आपला शंख वाजवला. ते दोन्ही नाद मिनले तेथे त्रैलोक्य बहिर्भूत झाले तैसे आकाश का पडिले तुटोनिया. ते दोन्ही आवाज मिळाले तेव्हा त्रैलोक्याच्या कांठळ्या बसल्या. त्यावेळी जणू काय आकाश तुटून पडते की काय असे वाटले. घडघडीत अंबर उचंबळत सागर क्षोभले चराचर
कांपत असे. त्यामुळे आकाश गडरले, सागर उसळला आणि स्थावर व जंगम थरथर कापू लागले. तेने महाघोष गजरे, दुमदुमिता ते गिरीकंदरे, तव दळा माझी रणतुरे आस्फुरिली. त्या मोठ्या आवाजाच्या नादाने डोंगरातील दऱ्या दणाणून राहिल्या आणि त्याचप्रमाणे इतक्यात त्या सैन्यांना रणवाद्य वाजू लागली. उदंड सैन्य वाजते, भयानके खाकाते, महाप्रलयो जेथे धाकडांसी. नाना प्रकारची रणवाद्य जिकडे तिकडे इतकी भयंकर व कर्कश वाजू लागली. मी म्हणणार नाही तो महाप्रलय वाटला. भेरी निशान मांदळ, शंख काहळ भोंगळ आणि भयासुर रणकोळाल सुबटांचे. नौबत डंके, ढोल, शंख, मोठ्या झांजा व करणे या महायोद्ध्यांच्या भयंकर गर्जना या सर्वांची एकच गर्दी झाली. आवेशे भुजा त्राहतिटी, विनसले हंकादेती. जेथ महामद भद्रजाती आवर्तीना. ते योद्धे आवेशाने दंड ठोकू लागले. कोणी चिडून एकमेकांना युद्धासाठी हाका मारू आणि त्या ठिकाणी मदोन्मत्त हत्ती आवरेनास झाला. तेथ भेडांची कवनु मातू, काचे केर फिटतू, तेने दचकला कृतांतू अंग नेघे. तेथे अशा स्थितीत भित्रांची तर गोष्ट कशाला पाहिजे, कच्चे लोक तर उडूनच गेलेले होते. पण प्रत्यक्षात यमास सुद्धा धाक पडला. तो गर्भागळीत होऊन पायच धरीना. एका उभयाची प्राण गेले, सांगाचे दात बैसले, बिरुदाचे दादुले हिवतांती. कित्येकांचे तर उभ्या उभ्याच प्राण गेले. जे धैर्यवान होते त्यांची दातखिळी बसली आणि मी म्हणणारे नामांकित वीर थरथर कापू लागले. ऐसा अद्भुत तुरुंबाबळू, ऐकोनी ब्रह्मा व्याकुळू, देव म्हणती प्रलय काळू, ओढवला आजी. असा वाद्यांचा मोठा विलक्षण आवाज ऐकून ब्रह्मदेव व्याकुळ झाला व आज प्रलय काळ येऊन ठेपलेला आहे असे देव म्हणू लागले. ऐसी स्वर्गी मातू, देखो तो आकांतू, तव पांडव आळंकातू वर्तले ठाई. होका निजसार विजयाचे, किते भांडार महातेजाचे, जेत गरुडाच्या जावळीयेचे कांतले चारी. जो रथ विजयाचा गाभा आणि मततेजाचे भांडारच होता, ज्याला वेगात गरुडाची बरोबरी करणारे 4 घोडे झुंपले होते, की पाखांचा मेरू जैसा, रहमवरू मिरवतेसे तैसा. ते जे कोंदा दाटलिया दिशा जयाचेनी. जेत अश्वावाहू आपण, वैकुंठीचा राणा जाण, तया रथाचे गुण कार्य वर्णू. ध्वजस्तंभावरी वानरू, तो मूर्तिमंत शंकरू, सारथी शार्दधरू अर्जुनासी. देखा नवलतया प्रभूचे, अद्भुत प्रेम भक्तांचे, जे सारथ्यपण पार्थाचे करीत असे. पायिकू पाठीसी घातला, आपण पुढा राहिला, तेने आस्फुरिला अवलिलाची. आपल्या दासाला पाठीशी घालून तो स्वतः युद्धाच्या तोंडावर राहिला. त्या श्रीकृष्णाने 5 जन्य नावाचा शंख लिलीनेच वाजवला. परी तो महाघोष थोरू, गर्जतू असे गह्युरू, जैसा उदेला रोपी दिनकरू नक्षत्रांचे, तैसे तुरुंबाबळू भवते, कौरवदळी गाजत होते, ते हारपोनी नेणे केवते तेथे गेले. तैसेची देख येरे, निनादी अति गहिरे, देवदत्त धनुर्धरे अस्फुरिला. ते दोन्ही शब्द अचाट, मिनले कवट, ते ब्रह्मकटाह शतकुट हो पाहतसे. तव भीमसेनू विसनेला, तैसा महाकाळू खवळला, तेने पौंड्रा स्फुरिला महाशंकू. तो महाप्रलय जलधरू, तैसे घडघडीला गह्युरू, तव अनंत विजयो युधिष्ठिर आस्फुरित असे. त्याच्याच
आवाजाने मेघगर्जाप्रमाणे अतिगंभीर असा मोठा आवाज आला. इतक्यात धर्मराजाने अनंत विजय नावाचा शंख वाजवला. नकुळे सुघोषू सहदेवमणी पुष्पकू जेने नाद्या तंकू गजबजला ठाके. तेथे भूपती होते अनेक द्रुपद द्रौपदे अधिक हा काशीपती देख महाबाबू. तेथ अर्जुनाचा सुतू सात्यकी अपराजितू दुष्ट द्रुम्यतू नृपदातू शिखंडी हन. विराटदी नृपवर जय सैनिक मुख्य वीर तीही नानाशंक निरंतर आस्फुरिले. तेने महाघोषा निर्घाते शेषकुर्म अवचिते गजबजोनी भुभाराते सांडू पाहती. तेथ तिन्ही लोक डळमळीत मेरू मांदार आदोळीत समुद्र जवळ उसळत कैलास भरी. पृथ्वीतल उलतो पाहत आकाशासे आसुडत तेथे सडा होत नक्षत्रांचा. सृष्टी गेली रे गेली देवा मोकळवादी झाली आईची एक टाळी पिटली सत्यलोकी. दिहाची दिन थोकला तैसा प्रलय काळ मांडला तैसा हा करू झाला तिन्ही लोकी. ते देखोनी आदिपुरुष विस्मतू म्हणे झणे होयपा अंतू मग लोपिला अद्भुतू संभ्रमू तो. म्हणून विश्व सावरले एरवी युगांत होते ओढवले जे महाशंका स्फुरिले कृष्णादिकी. तो घोष तरी उपसंहरला परिपडिसाद होता राहिला तेने दळभार विद्वांसिला कौरवांचा. जैसा गज घटांतू सिंह लिवा विदारितू तैसा हृदयाते भेदितू कौरवांचिया. तो गाजत जव ऐकिती तव उभेची हिये घालिती एकमेकांते म्हणती सावध रे सावध. तेथ बळे प्रौढी पुरते महारथी वीर होते तीही पुनरपी दळाते आवरिले. मग सरिसपणे उठावले दुनवटोनी उचलले तया दंडी क्षोभले लोकत्रय. तेथ बाणवरी धनुर्धर वर्षताती निरंतर जैसे प्रलयांते जलधर अनिवार्यका. ते देखील या अर्जुने संतोष घेऊन मने मग संभ्रमे दिटीसेने घाली तसे. अर्जुनाने ते पाहून मनात संतोष मानला आणि मग उत्सुकतेने सैन्याकडे नजर फेकली. तव संग्रामी सज्ज झाले सकळ कौरव देखिले तव लीला धनुष्य उचलले पंडू कुमरे. तेव्हा युद्धाला तयार झालेले सर्व कौरव त्याने पाहिले. मग पांडुपुत्र अर्जुनाने लीलेनेच धनुष्य उचलून नक्कीच घेतले ना. ते वेळी अर्जुन म्हणतसे देवा आता झडकरी रथू पेलावा नेऊनी मध्ये घालावा दोही दळा. त्यावेळी अर्जुन म्हणाला देवा आता चटकन रथ हाकावा व तो दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी नेऊन उभा करावा. जव मी नावेक ते सकळ वीर सैनिक न्याहालीन अशेख झुंजते ते. येथ आले असती आघवे परी कवणे सीम्या झुंजावे ये रणी लागे पहावे म्हणून या. बहुत करुणी कौरव हे आतुर दुस्वभाव वाटी वेविन हाव बांधिती झुंजी. झुंजाची आवडी धरिती परिसंग्रामी धीर नव्हती हे सांगून रायाप्रती काय संजय म्हणे. ऐका अर्जुन इतके बोलिला तव श्रीकृष्णे रथू पेलिला तोनी सैन्या माझी केला उभा तेने. अर्जुन जेवढा प्रत्यक्षपणे अर्जुन एवढाच बोलला. इतक्यात श्रीकृष्णाने रथ हाकला व त्यांनी दोन्ही सैन्यांमध्ये उभा केला. जेथ भीष्म द्रोणादिक जवळिकेचे सन्मुख पृथ्वी विपती अनिक बहुत आहाती. तेथ स्थिर करुणिया रथू अर्जुन असे पाहतू तो दळभार समजू संभ्रमेसी. मग देवा म्हणे देख देख हे गुरु गोत्र अशेख
तव कृष्ण म्हणी नावेक विस्मो झाला. तो आपण म्हणे येत काही कवन जाणे. हे म्हणी धरले परी काही आश्चर्य असे. ऐसी पुढील घेसे तू ते अवघे हृदय असू. परी उगा असे निवांतू तिये वेळी. तव ते पाडतू सकळ पितृ पितामह केवळ. गुरु बंधू मातुळ देखता झाला. इष्ट मित्र आपुले कुमरजन देखिले. हे सकळ असती आले तया माझी. सुहज्जन सासरे आणि काही सखे सोहिरे. कुमर पौत्र धनुर्धरे देखील तेथे. जया उपकार होते केले किया पदी जे रक्षिले. हे असो वडील धाकुले आदी करुणी. ऐसे गोत्रची दोही दळी उद्दित झाले असे कळी. हे अर्जुन तिये वेळी अवलोकिले. तेथ म्हणी गजबज झाली आणि अपेक्षी कृपा आली. तेने अपमाने निघाली वीरवृत्ती. जिया उत्तम कुळीचिया होती आणि गुणलावण्य आधी. तिया आणि कातेन साहती सुजेतपणे. नविये आवडीची निभरे कामुक निजवनिता विसरे. मग पाडेविन अनुसरे भ्रमला जैसा. की तपोबळे वृद्धी पाताळिया भ्रंश बुद्धी. मग तया विरक्तता सिद्धी आठवेना. तैसे अर्जुना तेथे झाले असते पुरुषत्व गेले. ते अंतकरण धिदले कारुण्यासी. देखा मंत्रज्ञ बरुळू जाय. मग तेतका जैसा संचारू होय. मग तो धनुर्धर महामोये आकळीला. म्हणून असता धीरू गेला हृदयो द्रावो आला. जैसा चंद्रकळी शिवतला सोमकांतू. तया परी पार्थू अतिस्नेह मोहितू. मग सखेद असे बोलतू श्री अच्युत्यसी. तो म्हणे अवधारी देवा म्या पाहिला हा मेळावा. तव गोत्रु वर्गु आघवा देखिला येथ. हे संग्रामी उदित झाले असती की समस्त. पर आपणा पेचिया उचित केवी होय. येणे नावेची नेनो काही. मग आपण पे सर्वता नाही. मन बुद्धी ठाई स्थिर नोहे. देह कापत तोंड असे कोरडे होत. विकळता उपजत गात्राहिसी. सर्वांगा कंटाळा आला अति संताप उपनला. तेथ बेंबळू हातू गेला गांडीवाचा. तेन धरतची निष्ठले परी नेनेची हातोनी पडिले. ऐसे हृदय असे व्यापिले मोह येणे. जे वज्रापासून कठीण दुर्धर अति दारुण्य. तयाहून असाधारण हे श्रेय के नवल. जेने संग्रामी हरू चिंतिला निवात कवचांचा ठाव फेडिला. तो अर्जुन मोहे कवळिला क्षणा माझी. जैसा भ्रमर भेदी कोडे भलते से काष्ट कोरडे. परी काळिके माझी सापडे कोवळीये. तेथ उत्तीर्ण होईल प्राणे. परी ते कमळ कदल चिरून येणे. तैसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा. हे आदि पुरुषाची माया ब्रह्मेयाची नयेची आया. म्हणून भुलविला ऐक राया. संजय म्हणे अवधारी मग तो अर्जुनू. देखुनी सकळ स्वजनू विसरला अभिमानू संग्रामीचा. कैसी नेनो सदयता उपनली तेथे चित्ता. मग म्हणे कृष्ण आता नसीजे ऐथ. माझे अतिशय मन व्याकुळ होतसे वाचा भरळ. ते वधावे ते सकळ येणे न्यावे. या सर्वांनाच मारावयाचं आहे हे मनात येताच त्याने माझे मन अतिशय व्याकुळ होत आहे आणि तोंड हवे ते भरळू लागते. या कौरवा जरी वधावे तरी युधिष्ठिराधिकन वधावे. हे येर आघवे गोत्र जामुचे. म्हणून जळो हे झुंज प्रत्ययान हे माझ. येणे काय काज महापापे. देवा भोवतांपरी पाहता येत ओखटे होईल झुंजता. वर काही चुकविता लाभू अति. हे देवा
अनेक दृष्टींनी विचार केला असता यावेळी युद्ध केले तर वाईट होईल, पण ते जर टाळले तर काही लाभ नक्कीच होईल. तया विजय वृत्ती काही, मज सर्वथा काज नाही. येथ राज्य तरी काही, हे पाहुनिया. या विजयाच्या इच्छेशी मला काहीच कर्तव्य नाही. अशा रीतीने राज्य जर मिळाले तरी आपल्याला काय करायचे आहे? या सकळांते वधावे, मग ते भोग भोगावे. ते जळोल आगवे, पार्थू म्हणे. अर्जुन म्हणाला, या सर्वांना मारून जे भोग भोगायचे ते सगळ्यांना आग लागू. तेने सुखविन होईल, ते भलतेसे साहिजेल. वर जीवितही वेजिल, याची लागी. परियासी घातुकीचे, परी आपण राज्य सुख भोगीचे. हे स्वप्नी ही मन माझे करू न शके. तरी आम्ही का जन्मावे, कौना लागी जियावे. जरी वडिला या चिंतावे, विरुद्ध म्हणे. वडील माणसांचे अहित मनाने चिंतायचे तर आम्ही जन्माला येऊन काय उपयोग? आम्ही जगावे तरी कोणासाठी? पुत्रा ते इच्छू कुळ, तरी काय हिची फळ. जे निर्धारिजे केवळ गोत्र आपुले, हे मनीचे केवी धरिजे. आपण वज्राची होईजे, वरी घडे तरी ये जे भले ते. आम्ही हे जोडावे, ते समजती ही भोगावे. हे जीवित ही उपकारावे, कांजी यांच्या. आम्ही दिगंतीचे भूपाळ, विभांडुनी सकळ. मग संतोष बीज कुळ आपुले जे. तेची हे समस्त, परी कैसे कर्म विपरीत. जे झाले असे ते उद्यत झुंजावया. अंतोरिया कुमरे, सांडून या भांडारे. शस्त्रागी जिवारे आरोपुनी. ऐसिया ते कैसे निमारू, कौनावरी शस्त्र धरू. निजबुद्ध्या करू घात केवी. हे नेनसी तू कवन, परी पैल भीष्म द्रोण. जयांचे उपकार असाधारण आम्हा भूत. तुझसी अंतराय होईल, मज सांगे आमुचे काय उरेल. तेने दुःखे ये फुटेल, तुझवी न कृष्णा. हे ऐसे करावे, जे आपले आपण मारावे. जाणताची सेवे काळ कुट. असता दीपू दवडीजे, मग अंधकारी राहाजिजे. मग उजुजिका अढळीजे जयापरी. जे यमनियम ठाकती, तेथे इंद्रिय सैरा रहाटती. म्हणून व्याभिचार घडती कुळस्त्रियांसी. जेथ नित्यादी क्रिया ठाके, आणि नैमित्तिक क्रिया पारुके. तेथे कवना तिळदके कवनार्पी. जैसा नखाग्री व्याळू लागे, तो शिकांत व्यापी वेगे. तैसे अभ्रय कुळावगे आपले विन. तैसे नाना दोषे सकळ, अर्जुन म्हणे ते कुळ. मग महाघोर केवळ निरयोगी. देवा हे विविध काने ऐकेजे, परी अजूनवरी त्रासू होईजे. हृदय वज्राचे हे काय केजे अवधारी पहा. जे हे वडील सकळ आपुले, वदावया दिटी सुदले. सांग पहा काय ते तुले घडले आम्हा. ऐसे देखुनी सकळ अर्जुने आपले कुळ. मग म्हणे राज्य ते केवळ निरयोगू. मग अत्यंत उद्वेगला, न धरित घईवरू आला. तेथ उडी घालिता घाला रथोनिया. नातरी महासिद्धी संभ्रमे, जिंतीला तामसू भ्रमे. मग आकळूनी मागे दिनू कीजे. आता या परी तो वैकुंठ नातू, देखूनी सकेद पार्थू. कवणे परी परमार्थू निरोपिल. आता यावर तो वैकुंठपती कृष्ण अर्जुनाला खिन्न झालेला पाहून कोणत्या प्रकारे परमार्थाचा उपदेश करील ते सविस्तर पुढारी कथा. अति सकौतुक ऐकता, ज्ञानदेव म्हणे आता निवृत्तीदासू. ही आता पुढे येणारी सविस्तरपणे ऐकण्यास फार कौतुकारक आहे, असे निवृत्तीनाथाचे शिष्य ज्ञानदेव असे म्हणतात. इति श्री ज्ञानदेव विरचितया भावार्थ दीपकपिया प्रथमोध्याय. जय जय रघुवीर समर्थ.